6व्या अध्यायाला आपण सुरुवात केली आहे. 6व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या आहेत. त्यातला काही महत्त्वाचा भाग मी गेल्या वेळेला घेतला होता, कारण ते गाळून आपण पुढे जाऊच शकत नाही. अतिशय सुंदर भाग आहे आणि विशेषतः शेवटचा जो उल्लेख आहे 37वी ओवी जी आहे ती, त्याच्यामध्ये ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. हा जो उल्लेख आहे तो श्रीकृष्णाच्या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आहे की श्रीकृष्णाचे गुण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याला भगवंत का म्हणतात किंवा भगवान का म्हणतात ह्याचं स्पष्टीकरण त्यामध्ये आहे की भग हा जो शब्द आहे त्याचा अर्थच मुळे असा आहे की हे जे 6 गुण तिथे सांगितलेले आहेत त्या गुणांना भग असं म्हणतात आणि ते गुण ज्याचे तो भगवंत असा तो अर्थ आहे. तर फार महत्त्वाचा एक भाग आहे. अर्थात याच्यावरती बोलावं तितकं कमी आहे. 3 दिवस सूरजाताईंच्याकडे 2-2 तास ते सुद्धा जरा आटोपतं घेऊन हा विषय संपवला होता. पण गेल्या तासाला अगदी थोडक्यामध्ये यश म्हणजे काय, श्री म्हणजे काय, औदार्य म्हणजे काय, ज्ञान, भगवंताचं ज्ञान, भगवंताचं वैराग्य, ऐश्वर्य ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख मी केला. आता पुन्हा सगळं सांगणं अशक्य आहे म्हणून पुढे जाते. आता ह्या 6व्या अध्यायाला म्हणजे खरा गीतेमध्ये 6वा अध्याय जो सुरू होतो तिथपासून आता आपण पुढे जातो. म्हणजे आतापर्यंत ज्ञानेश्वरीतल्या आधी काही ओव्या होत्या त्यातला थोडासाच भाग पण महत्त्वाचा भाग घेतला. आता आपण गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे त्याला आता सुरुवात करतो आहोत आणि सुरुवातीलाच सांगते की ह्या अध्यायाला गीतेमध्ये आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे. नावावरूनच स्पष्ट होतं की हा कशाविषयीचा सगळा उल्लेख आहे की आत्मसंयम म्हणजे काय, तो योग कसा साधायचा. आतापर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग हे शब्द आपण बोलत आलो, पण ह्या ठिकाणी आता हा एक वेगळा उल्लेख केलेला आहे आत्मसंयम योग. आणि त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायचं की आपण जो 5वा अध्याय संपवला त्या 5व्या अध्यायातल्या 27 आणि 28 त्याच्यातले 27 आणि 28 हे जे 2 श्लोक होते जे मी त्यावेळेला स्पष्ट केले होते त्याच श्लोकांचा अधिक विस्तार आणि विकास, विस्तार आणि विकास दोन्ही म्हणते मी कारण त्या दोन्हीमध्ये फरक आहे थोडासा. विकासही त्या कल्पनांचा विकास आणि विस्तार, कारण अर्जुनाने भगवंतांना म्हटलं की हे मला तुम्ही जे काही सांगताय हे मला फार काहीतरी आवडतं आहे, मला ते पटतं आहे, तर मला हे तुम्ही आणखीन विशद करून सांगा असं त्यांनीच म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ह्या 6व्या अध्यायामध्ये ते 2 श्लोक जो उल्लेख त्या 2 श्लोकांमध्ये आला होता तो फार विस्ताराने आणि अत्यंत सुंदर विकास करून या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. अर्थात
सुरुवातीला सांगते की या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी काही गीतेपेक्षा अधिक भर घातलेली आहे, ज्याला कुंडलिनी योग असं म्हणतात. तर त्या संदर्भामध्ये मी सुरुवातीलाच सांगते की मी कुंडलिनी योग म्हणजे काय हे मी स्पष्ट करणार आहे, त्याच्यातून काय साध्य होतं ते मी स्पष्ट करणार आहे. परंतु त्याविषयीच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्या मात्र मी गाळणार आहे. कारण एवढंच आहे की कुंडलिनी जागृत होणं हा एक शारीरिक म्हणजे शरीरामध्ये आहे ती कुंडलिनी, आणि त्यामुळे ती जागृत करणं हा एक फार मोठा शारीरिक स्वरूपाचा योग आहे. आणि पण तरीसुद्धा त्याचं उद्दिष्ट काय आहे असा जर आपण विचार केला तर त्याचं उद्दिष्ट हेच आहे की आत्मसंयम जो माणसाला सहजपणे करता येत नाही तो करता यावा, म्हणून ती कुंडलिनी जागृत करायची, की ज्याची कुंडलिनी जागृत होते तो माणूस अत्यंत संयमी आणि विवेकी तो असू शकतो, असतो. तर म्हणून तो योग त्यांनी, आणि ज्ञानेश्वर हे त्या नाथपंथामधले आणि ह्या अशा प्रकारच्या सगळ्या ह्याचा प्रभाव त्यांच्यावरती खूप होता. त्यामुळे त्यांनी कुंडलिनी योगाविषयी खूप विवेचन केलेलं आहे. पण मी केवळ शारीरिक गोष्टींकडे ह्या अभ्यासवर्गामध्ये मी फारसा त्याचा लक्ष आपलं केंद्रित करत नाही. उद्देश एवढाच की जास्ती आपण म्हणजे अंतःकरण जे आपलं आहे त्याचा संयम आपल्याला इतरही प्रकारे साधता येतो आणि तो आपण त्याकडे लक्ष द्यायचं. कुंडलिनी योग खूप वेळेला असं म्हटलं जातं की काही असतात असे कुंडलिनी जागृत आम्ही तुमची करून देतो वगैरे वगैरे अशा प्रकारे, आणि त्याच्यासाठी लोक तिथे जाऊन ते सगळे प्रयत्न करतात. जर आपण नीट विचार केला तर ज्याची कुंडलिनी जागृत झाली आहे तो अशा प्रकारे जाहिरातच करणार नाही. कारण कुंडलिनी जागृत होणं ही इतकी उच्च अवस्था आहे की त्या अवस्थेला गेल्यानंतर हे तुम्ही आमच्या अशा ह्याला या आणि एवढी फी भरा आणि आम्ही तुम्हाला हे शिकवतो आणि तुमची कुंडलिनी जागृत होईल, हे त्या माणसाकडनं अपेक्षितच नाही. आणि त्यामुळे अशा गोष्टींवरती म्हणजे अशा प्रकारचे जे काही प्रयत्न समाजामध्ये होतात त्यावरती माझा स्वतःचा फारसा विश्वास नाही. म्हणजे कुंडलिनी जागृत होत नाही असं मी मुळीच म्हणत नाही. तो एक फार मोठा योग आहे, पण तो योग इतका सहज साध्य नाही की 1-2 दिवस किंवा 2 तास कुठेतरी गेलं आणि आपल्याला ते सगळं आपण शिकून घेतलं आणि आपली कुंडलिनी जागृत झाली, असं अशक्य गोष्ट आहे. तर त्यामुळे त्याबद्दल मला तितकीशी आस्था माझ्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून मी फक्त कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय आणि त्याचा परिणाम काय होतो एवढ्या इतपत मी त्या गोष्टीचा विचार करणार आहे या वर्गामध्ये. पण सगळे त्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्या मी घेणार नाही. आणि अर्थात गीतेमध्येही ते नाही. आणि माझं आपल्या ह्या अभ्यास वर्गामध्ये माझा जास्ती हेतू हाच आहे की जो भगवंतानी उपदेश गीतोपदेश जो काही दिलेला आहे तो सर्वांपर्यंत पोचावा हा माझा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये कुंडलिनी योगाचा फार विस्तार नाही केला तर चालण्यासारखं आहे. आणि म्हणून मी जे मला आवश्यक वाटत नाही ते मी टाळते. आणि त्यावरती तुमचं काही आक्षेप असले तरी ते प्रत्येकाची मतं असतात ह्या बाबतीमध्ये. मी तुमच्या मताला कधीच असं म्हणणार नाही की काहीतरी तुम्ही म्हणजे तुमचं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण मला स्वतःला तेवढी त्याबद्दलची मी स्वतः कुंडलिनी जागृती करून घेतलेली नाही आणि त्यामुळे मला
तितक्या अधिकाराने मला काही बोलताही येणार नाही ह्या बाबतीत. तर त्यामुळे जे आपल्याला माहिती नाही, आणि हे अगम्य आहे सगळं, आपल्याला माहिती आहे ना, रहीब न बात अगम्य की, कहत सुनत की नाही, जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं. लक्षात घ्या, आहे की नाही. तर हे आपल्याला जे जो जाणणार आहे ना, तो अशा प्रकारे अशा गोष्टी करणार नाही. आणि उगीच न जाणता काहीतरी बोलणं हा माझा स्वभाव नाही. तर त्यामुळे मी त्यामध्ये पडणार नाही. फक्त जेवढं आवश्यक आहे तेवढाच मी उल्लेख करेन. आता आपण ह्याच्यातले पहिल्या श्लोकापासून सुरुवात करतो. आताच मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की ह्या 5व्या अध्यायातल्या काही शेवटचे जे 2 श्लोक होते त्याचा विस्तार ह्याच्यामध्ये आहे. पण तो कसा आहे तो आपल्याला नीट कळला पाहिजे. आता या ठिकाणी सुरुवात जी भगवंतांनी केली आहे, सुरुवात हा पहिला श्लोक आहे ना, तो भगवान उवाच असाच आहे. तर सुरुवात जी काही केलेली आहे भगवंतांनी ती अशा प्रकारे आहे की त्यांनी संन्यास ही कल्पना जी आत्तापर्यंत अनेक वेळा त्यांनी सांगितली आहे. आतापर्यंत आपण जे काही सर्व पाहिले 5 अध्याय त्याच्यामध्ये संन्यासाचं विवरण कितीतरी वेळा आलेलं आहे. पण पुन्हा आता ते सुरुवातीलाच संन्यास ही कल्पना पुन्हा अधिक स्पष्ट करून सांगतात. ह्याचं कारण असंच असावं की कुठेतरी भगवंतांना मनामध्ये लक्षात आलेलं असावं की अर्जुनाला अजून हे पटलेलं नाही आहे की संन्यास आणि कर्म म्हणजे योग, कर्मयोग आणि संन्यास योग हे एकच आहे, हे त्याला अजून पटलेलं नाही आहे. हे भगवंतांच्या लक्षात आलेलं आहे. कारण कळतं ना, आता ज्या वेळेला इथे मी सुद्धा ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला कोणाच्या काय लक्षात येतं हे मला सहजपणे कळत असतं. काय लक्षात येत नाही हेही कळत असतं. जे कळत वाटतं मला की नाही लक्षात आलं ते मी पुन्हा कितीतरी वेळ घालवून मी सांगते. तसंच हे आहे की संन्यास ही जी कल्पना आहे ही अजून अर्जुनाला कळलेली नाही. आणि त्याचं कारण मी अनेक वेळा आधी ह्याच्या आधीचे जे अध्याय झाले त्यावेळेला मी सांगत आलेली आहे की तो काळच असा होता की ज्या काळामध्ये काही माणसं ज्ञानमार्गाने जाणारे की जे पुढे संन्यासच घेतात. कारण ज्ञानमार्ग हा संन्यास घेतल्याशिवाय तुम्हाला ज्ञान पूर्ण प्राप्त होतच नाही अशीच कल्पना होती. आणि त्यामुळे संन्यास मार्गाला जाणारे, ज्ञान मार्गाला जाणारे हे वेगळे आणि कर्म मार्गाला जाणारे हे वेगळे, अशा प्रकारची एक प्रवृत्ती किंवा अशा प्रकारची एक परिस्थिती म्हणा त्या काळामध्ये होती. आणि त्याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर साहजिक होता. आणि म्हणून त्याच्या अजून त्याला हे तितकंसं उमजलेलं नाही हे लक्षात घेऊ. पुन्हा आता सुरुवात ह्या अध्यायामध्ये त्यांनी तशीच केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र ते संन्यास म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय, ते दोन्ही एकच कसं आहे ह्याचं अत्यंत सुंदर विवेचन या अध्यायामध्ये करतात. श्लोक वाचते बघा, म्हणजे फार कठीण श्लोक नाही आहे. जरासं लक्ष दिलं ना समजण्यासारखे शब्द आहेत. संस्कृत म्हणून उगीच आपण ते टाळायचं असं नाही. जिथे आवश्यक आहे तिथे आपण टाळतो. पण ह्या ठिकाणी बघा, अनाश्रितः कर्मफलम. आत्तापर्यंत जे आपण शिकलो ते सगळं नीट लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. अनाश्रितः कर्मफलम कार्यं कर्म करोति यः. अनाश्रितः कर्मफलम कार्यं कर्म करोति यः. यः म्हणजे जो माणूस कर्मफळ
कर्मफळाचा आश्रय न करता, म्हणजेच काय की कर्मफळाची आकांक्षा न करता, मनामध्ये त्याचा विचार न करता की आपण असं कर्म केलं म्हणजे काय फळ मिळणार आहे ह्याचा विचार न करता, कार्यम कर्म करोती. कार्यम कर्म, बघा दोन शब्द आपल्याला असं वाटतं सारखेच आहेत, हे का नाही आहेत सारखे. कार्यम कर्म ह्याचा अर्थ असा की जे करायला पाहिजे, कार्य उचित, जे करणं आवश्यक आहे, उचित आहे. कार्यम ह्याचा अर्थ तो आहे की जे करणं आवश्यक आहे, जे कार्य करणं, जे काम करणं आवश्यक आहे ते कर्म करोती. किती सोपं आहे ना, की कर्मफळाचा विचार न करता जे आवश्यक आहे, जे उचित आहे ते कार्य करणारा. हां, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोती हा असा जो असतो ससन्यासी च योगी च. हां, इथपर्यंत कळलं. सन्यासी च योगी च म्हणजे तोच संन्यासी आणि तोच योगी. योगी म्हणजे कर्मयोगी. या ठिकाणी कर्मयोगाबद्दल सुरुवात केली आहे त्यांनी पुन्हा. तर तोच संन्यासी आणि तोच कर्मयोगी. कारण कर्मयोग सुद्धा असाच आहे ना की मनामध्ये कुठल्याही वासना ठेवायच्या नाहीत, कुठलेही हेतू ठेवायचे नाहीत, म्हणजे बाह्य स्वरूपाचे कुठलेही हेतू मनामध्ये न ठेवता जे उचित आहे ते कर्म करणं, आवश्यक आहे ते कर्म करणं, आणि त्याचबरोबर मग कर्तृत्वाचा अभिमान न ठेवणं वगैरे सगळं त्याचा आता उल्लेख पुढे येत जाईल. पण असा जो असतो तो योगी, कर्मयोगी असतो आणि तोच संन्यासी असतो. तोच संन्यासी आणि तोच योगी. ससन्यासीच योगीच, च ह्याचा अर्थ आणि, तोच संन्यासी आणि तोच योगी. आणि पुढे असे एक शब्द आहेत की निरग्निर्न चाक्रियः. ह्याचा जो अर्थ आहे ना तो मी जरा नंतर सांगते, की म्हणजे ह्याचा अर्थ नीट लक्षात आला पाहिजे. आणि तो म्हणजे ज्ञानेश्वरांनी किंवा अनेकांनी एका विशिष्ट प्रकारे सांगितलेला आहे आणि अरविंदांनी जरा वेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे. आणि तो तुम्हाला माहिती आहे की मी बऱ्याच वेळेला अरविंदांचे विचार ज्या वेळेला काही अधिक विशद करतात त्यावेळेला मी त्यांचे विचार इथे वर्गामध्ये सांगतो. तर आपल्याला त्याचा अर्थ बघायचा आहे, पण आपण तो नंतर बघू. आता ओव्या पाहू. आईके योगी आणि संन्यासी जनी हे एकची. हां, एकची. इथपर्यंत तो एक भाग आहे. आईके, ऐक अर्जुना, योगी आणि संन्यासी जनी, जनी म्हणजे या जगामध्ये एकच असतात. सिनाने झणी मानी. सिनाने म्हणजे वेगळे. योगी वेगळा आणि संन्यासी वेगळा, त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यांना वेगळं मानणं. सिनाने झणी मानी म्हणजे तू अशी पटकन डोक्यातून हा विचार काढून टाक. झणे मानी म्हणजे तू असा विचार मनामध्ये अजिबात आणू नकोस की ते दोन वेगळे असतात. झणी मानी म्हणजे असा विचार अजिबात करू नको, एक क्षणभर सुद्धा करू नको. ही ज्ञानदेवांची भाषा आहे. खूप वेळेला असे उद्गार त्यांनी काढले आहेत, झणी मानी वगैरे असे, की लगेच तू हे मनातनं काढून टाक. असे विचार जर तुझ्या मनात असतील, कारण भगवंतांना कळलं आहे की अजून अर्जुनाच्या मनामध्ये ते विचार आहेत, तर म्हणून संन्यासी वेगळा आणि कर्मयोगी वेगळा असं जर तुला वाटत असेल तर हा विचार पटकन मनातून तू काढून टाक. एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकचिते. एरवी विचारी जती ह्याचा अर्थ जर आपण विचार केला तर.
एरवी म्हणजे जर आपण, एरवी ह्याचा अर्थ त्या जरमध्ये जर आपण नीट विचार केला, एरवी विचारी जती जव दोन्ही, म्हणजे जर आपण ह्या दोन्हीचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येतं, काय लक्षात येतं? तव एकचिते, ते दोन्ही एकच आहे हे आपल्या लक्षात येतं. संन्यासी म्हणजेच योगी हे आपल्या लक्षात येतं. संन्यासी आणि कर्मयोगी ह्याच्यामध्ये फरक नाही. मी योगी म्हटलं तरी मनामध्ये तुमच्या असू दे की मी योगी ह्याबद्दल बोलते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, म्हणजे हे जे तुला दोन वेगळी नावं वाटतात, हा संन्यासी हा योगी, हे दुजया नामाचा आभास आहे. हे खोटं आहे, हा आभास आहे, तो तू सोडून दे. सांडिजे ह्या दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू. योग म्हणजेच संन्यास. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. पाहता, नीट ह्याचा अर्थ नीट समजावून घ्या. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. आता ब्रह्मी नाही अवकाशू ह्याचा अर्थ काय? की ब्रह्मत्वाला पोचणं. हां, ब्रह्मत्वाला पोचणं ही कल्पना आता आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. अनेक वेळा मी आतापर्यंत सांगितले की ब्रह्म म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही अवस्था प्राप्त करून घेणं, ब्रह्मत्वाला पोचणं, हे त्याच्यामध्ये अवकाशू नाही दोही माझी, म्हणजे त्या दोन्हीमध्ये भेद होत नाही. म्हणजे काय की ब्रह्मत्वाला पोचणं हे कर्मयोग्यालाही साध्य होतं आणि संन्यासालाही साध्य होतं. लक्षात आलं? म्हणजे दोन्हीही माणसं आपापल्या मार्गाने गेली तरीसुद्धा ब्रह्मत्व त्यांना प्राप्त होतं. ते ब्रह्मत्व ह्या अवस्थेला पोचतात. आईके सकळ मी पुढे जाते हां, एकदम मधल्या थोड्या एक दोन ओव्या गाळल्या आहेत, कारण तेच पुन्हा म्हटलंय की जैसे नामाचे नि अनारिसेपणे, म्हणजे काय वेगवेगळी नावं आहेत वगैरे असा उल्लेख आहे, म्हणून मी तो पुन्हा करत नाही. आता 43वी ओवी पाहतोय आपण. आईके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्म करुनी रागी नोहेची फळी. ऐके अर्जुना, ऐक. सकळ संमते जगी, म्हणजे जगी असं जरी म्हटलं असलं तरी त्याचा खरा अर्थ असा आहे की जे खरे ज्ञानी लोक असतात त्यांना हे पूर्ण कळलेलं असतं. ज्ञानी जे असतात त्यांना हे पूर्ण कळलेलं असतं की तोची योगी, अर्जुना गा तोची योगी जो कर्म करुनी रागी नोहेची फळी. म्हणजे रागी ह्याचा अर्थ काय? इच्छा करणं, अपेक्षा करणं, हे मला हवंय म्हणणं, हे मला हवंय म्हणणं, इच्छा करणं. रागी, राग आणि द्वेष सांगितले ना मी. राग, तर राग तो शब्द आहे इथे. जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी, म्हणजे फळाची ती अपेक्षा करत नाही. कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, तोच योगी असतो. पुढे 44वी ओवी, त्याच्या पुढची ओवी उदाहरण दिलं या ठिकाणी. जैसी मही हे उद्भिजे
जनी जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वीण सहजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. लक्षात आलं? मही म्हणजे काय? पृथ्वी. पृथ्वी उद्भिजे म्हणजे धान्य उगवते ती. पण कसं? अहम बुद्धी वीण म्हणजे हे मी करते, कर्तृत्वाचा अभिमान नाही आहे तिला. पृथ्वीला, जमिनीला कर्तृत्वाचा अभिमान नाही की हे माझ्यामुळे झालं असं ती म्हणत नाही. आणि त्याचप्रमाणे तेथीची तिये बीजे अपेक्षिना म्हणजे जे बीज निर्माण होतं ते माझ्या कर्माचं फळ आहे, मग ते मलाच मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कुठे पृथ्वी करते. एक दाणा तुम्ही फक्त पेरा, 1000 दाणे मी देईन अशी पृथ्वी असते, अशी जमीन असते. तर म्हणजे पृथ्वीचं उदाहरण किंवा जमिनीचं उदाहरण देऊन आपल्याला हे सांगितलंय की कर्म करायचं, पण कर्तृत्वाचाही भाव ठेवायचा नाही की हे मी केलं हा भाव नाही. आणि त्याच्याचबरोबर मी केलं म्हणून त्याचं फळ मला मिळालं पाहिजे ही अपेक्षा करायची नाही. म्हणजे हे उदाहरण देऊन फार सुंदर आपल्या मनावरती हा विचार त्यांनी बिंबवला आहे. तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळेवरी जायची ना. म्हणजे अन्वयाचेनी आधारे याचा अर्थ असा की विशिष्ट परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार की आता हा प्रसंग असा आहे, त्या ठिकाणी मला काय कर्म करायचं आहे, मी काय करणं अपेक्षित आहे, हा परिस्थितीनुसार आपलं कर्म ठरत असतं. जसं अर्जुनाचं कर्म हे त्या रणक्षेत्रावरती लढणं पराक्रमाने हे त्याचं कर्तव्य होतं. हे अन्वयाचेनी आधार. अन्वय ह्याचा अर्थ तो की त्या विशिष्ट प्रसंगात, त्या विशिष्ट परिस्थितीत आपल्याकडून काय कर्तव्य केलं जाणं अपेक्षित आहे त्याला म्हटलंय अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे. आता हा जातीचा उल्लेख या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मी अगदी पहिल्यांदाच किंवा बऱ्याच वेळा मी हा उल्लेख केलेला आहे की प्रत्येक ग्रंथामध्ये त्या काळातल्या परिस्थितीचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आणि ज्ञानेश्वरांचा काळ हा 13व्या शतकाचा काळ आहे, आजचा काळ नाही. आज लोक ज्ञानेश्वरीवरती टीका करतात की जातीचा उल्लेख करतात. ज्ञानेश्वर म्हणजे काय, असा ग्रंथाला आपण धर्मग्रंथ कसं म्हणायचं, अशा प्रकारे टीका केली जाते. पण त्यालाही अन्वय आपण लक्षात घेतला पाहिजे की ती परिस्थिती कुठली होती की ज्या काळामध्ये जाती व्यवस्था ही अस्तित्वामध्ये होतीच. आणि जाती व्यवस्था म्हणजे आज जे आपण त्याला श्रेष्ठ कनिष्ठ स्थान देऊन त्या जाती व्यवस्थेचं जे काही सगळं अत्यंत विद्रूप त्याला करून टाकलेलं आहे ते सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये नव्हतं. आपण जर ह्याच्यावरती खूप वाचन केलं की जे मी केलेलं आहे म्हणून सांगते की अशा प्रकारे प्रत्येक खेडं, प्रत्येक गाव हे एक असं त्याला गावगाडा असं म्हणत असत. गावगाडा हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल की गावगाडा कसा होता. त्या गावगाड्याचं रूप असं असायचं की प्रत्येकाने आपापलं कर्म करायचं. म्हणजे कोण सुतार असेल त्यांनी त्याचं काम करायचं, लोहार असेल त्यांनी त्याचं करायचं, चांभार असेल त्यांनी 12 बलुते, त्याच्या पुढे आणि आलुते असतात, बलुतेदार, आलुतेदार असे बरेच असतात. त्यांची कामं असतात, त्यांनी ती कामं करायची. आणि ती कामं करून त्यांना कारण शेतकऱ्याला ह्या सगळ्याची गरज पडायची, ह्या सगळ्या कामांची. आता तो शेती करेल का हे करेल असं असतं ना. आज आपण दुकानामध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो, तशी परिस्थिती त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य पिकवायचं,
ह्या सगळ्या बलुते आणि अलुतेदारांनी आपापली कामं करायची आणि आपल्या सेवा किंवा आपल्या वस्तू शेतकऱ्याला द्यायच्या आणि शेतकऱ्यांनी त्याच्या बदल्यात त्याला धान्य द्यायचं, इतकी ती अशी देवघेव त्या व्यवहारामध्ये होती. म्हणजे त्याच्यामध्ये उलट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये काही विशेष समारंभ असला, लग्न समारंभ असला, तर ह्या अगदी ज्यांना आज आपण कनिष्ठ जाती म्हणतो अशा जातीतल्या लोकांना सुद्धा फार मोठा उच्च अधिकार होता की ते काम हे त्याच्याचकडून झालं पाहिजे, अशा प्रकारचं ते सगळा तो गावगाडा असायचा. आणि त्या पद्धतीने इतकं व्यवस्थित ते सगळं यंत्रणा ती सगळी इतकी चांगल्या प्रकारे चालली जायची की त्याच्यामुळे प्रत्येक गाव हे जणू काही एक राज्य. म्हणजे असा उल्लेख एका युरोपियन एका शास्त्रज्ञानी, म्हणजे ज्याचं पुस्तकं मी वाचलेली आहे, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची गावं अस्तित्वात होती की प्रत्येक गाव जणू काही एक स्वतंत्र राज्य, स्वयंपूर्ण राज्य, की त्यांना कोणावरती अवलंबून राहावं लागत नव्हतं. क्वचित प्रसंगी, अगदी क्वचित, की जर समजा एखाद्या गावामध्ये तेली तांबोळी नसेल तर शेजारच्या गावातला तेली जो असेल तो त्यांना त्यांचं तेल पुरवत असेल. अशा प्रकारे म्हणजे ते सुद्धा पुन्हा अशाच देवाणघेवाण करण्याच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कोणालाही कनिष्ठपणा नव्हता, कोणालाही वरिष्ठपणा नव्हता. असं हे सगळं इतकं चांगल्या प्रकारे ही यंत्रणा चाललेली असायची की त्या ब्रिटिश संशोधकांनी ज्याची पुस्तकं मी म्हणजे समाजशास्त्र शिकवत होते म्हणून मी त्या काळामध्ये वाचलेली होती, त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की इतकी स्वयंपूर्णता ही जगामध्ये कुठे आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक लहान लहान गावामध्ये एक राज्य असल्यासारखं अशी परिस्थिती कुठेही कधी दिसणार नाही. आणि ही परिस्थिती भारतामध्ये होती म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की भारतावरती अनेक आत्तापर्यंत आक्रमणं झाली, भारतामध्ये अनेक वेळेला दुष्काळ आले, रोगराई आल्या, अनेक प्रकारची संकटं आली, सगळी गावच्या गावं काही वेळेला ओसाड व्हायची, पण पुन्हा काही काळाने तसंच गाव वसवलं जायचं, तसाच गावगाडा पुन्हा निर्माण व्हायचा. म्हणजे हे जे सगळं इतकं व्यवस्थित चाललेली अशी ती परिस्थिती होती त्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे आज आपण त्याच्यावरती टीका करणं हे आपण आजच्या परिस्थितीमध्ये आहोत की ज्या वेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी दुकानांमध्ये उपलब्ध होतात, ह्या अशा कारागिरांची आपल्याला गरज आता पडलेली नाही आहे म्हणून आपण, आणि मग त्याच्यात पुन्हा श्रेष्ठ कनिष्ठ हे भाव सगळे हे निर्माण केले गेलेले आहेत. मूलतः नव्हते, हे निर्माण केले गेलेले भाव आहेत आणि ते सगळे निर्माण झाल्यामुळे जातीव्यवस्थेला अत्यंत विकृत असं स्वरूप प्राप्त झालं की जे आता आपण त्याचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न करतो. हे अगदी बरोबर आहे. पण म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जातीचा उल्लेख आहे म्हणून ज्ञानेश्वरीच अत्यंत हीन स्वरूपाचा ग्रंथ आहे हे म्हणणं हे चुकीचं. हे लक्षात घ्या की त्या काळामध्ये जी व्यवस्था अस्तित्वामध्ये होती त्यानुसार त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्या काळामध्ये असं जातीनुसार काम प्रत्येकजण आपापलं करत होतं. म्हणजे जो उल्लेख त्यांनी आधी केला आहे अन्वयाचेनी आधारे, मग तसाच उल्लेख केला आहे जातेचेनी अनुकारे. म्हणजे तितकंच जसं ह्या परिस्थितीमध्ये मला हे काम करणं आवश्यक आहे असं माणसाला वाटतं, तसंच ह्या जातीचा मी आहे तर मला हे काम करणं आवश्यक आहे, इतकं ते त्याच सारखं होतं. तर त्याच्यामध्ये कमीपणा श्रेष्ठपणा असा काहीही नव्हता आणि म्हणून तो तसा उल्लेख आहे की अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे. अनुकारे म्हणजे त्याप्रमाणे, जो तुम्ही ज्या जातीचे असाल त्याप्रमाणे जे जेणे अवसरे करणे पावे. किती सोपं आहे ना हे. जे अवसरे, ज्यावेळी जे करणं आवश्यक आहे करणे पावे म्हणजे तुम्ही केलं पाहिजे ते तैसेची उचित करे. ते माणसाचं उचित कर्म, आवश्यक कर्म
ते तैसेची उचित करी परी साटोपू नोहे शरीरी. म्हणजे साटोपू नोहे शरीरी ह्याचा अर्थ की मी शरीर म्हणजे मी, आणि मी हे काम करतो असा अहंभाव ठेवायचा नाही. म्हणजे उचित आहे ते कर्म करायचं, पण मी हे काम करतो, माझं शरीर म्हणजे मी असं जर आपण मानलं तर शेवटी शरीराकडनंच ती कामं होतात ना. तर म्हणून साटोपू नोहे शरीरी याचा अर्थ की मी हे काम करतो असा अहंभाव न ठेवता, आणि बुद्धीही करोनी फळेवरी जायेची ना. म्हणजे बुद्धीसुद्धा कर्मफळावरती जायलाच द्यायची नाही. अशा प्रकारे म्हणजे मी हे करतो हाही विचार करायचा नाही, आणि आपली बुद्धी ही कर्मफळावरती जायलाच द्यायची नाही. बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवसेनिसी योगेश्वरू. म्हणजे पार्था नीट ऐक, परियेसी म्हणजे नीट मी काय सांगतो ते नीट ऐक, की असा जो असतो तोच संन्यासी. आणि निश्चितपणे लक्षात घे, भरवसेनिसी म्हणजे निश्चितपणे लक्षात घे की तोच योगीश्वरू म्हणजे तोच योगी, तोच कर्मयोगी, ज्याच्या मनामध्ये अहंकार नाही आणि ज्याच्या मनामध्ये कर्मफळाची अपेक्षा नाही, पण उचित कर्म जे योग्य आहे ते तो करतो, तोच कर्मयोगी आणि तोच संन्यासी. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडोन बद्धक तरी टाकोटाकी आणिक एक मांडीची तो. ह्याचा अर्थ असा आहे की वाचूनी उचित कर्म प्रासंगिक. ह्याचा अर्थ कळला असेल की जे प्रसंगानुसार उचित आहे ते कर्म टाकून, ते कर्म सोडून देऊन. का सोडायचं तर तया ते म्हणे हे सांडीनं बद्धक, त्या सांडीनं बद्धक म्हणजे ते कर्म हे बद्धक आहे, कर्मबंध निर्माण करणारं आहे. बद्धक म्हणजे कर्मबंध निर्माण करणारं ते कर्म आहे. कर्मबंध निर्माण करणारं बद्धक ह्याचा अर्थ तो आहे. कर्मबंध, आता कर्मबंध ह्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला की अनेक वेळा सांगितलेलं आहे. कर्मबंध निर्माण करणारं ते कर्म आहे, म्हणून मी ते सांगेन. जे अर्जुन म्हणाला ना की मी जर ह्यांचा वध केला माझ्या आप्तांचा तर मला पाप लागेल, मला नरकवास घडेल, म्हणजे माझं कर्म हे बद्धक होईल, म्हणून मी ते करत नाही. असं अर्जुनाने जे म्हटलं ना तेच इथे आहे की म्हणून ते मी सोडीन, मी ते कर्म टाकणार आहे. का तर ते बद्धक होईल म्हणून मी ते टाकणार आहे. असं जो म्हणतो, असं जो म्हणतो आणि म्हणून जो कर्म टाकतो ह्या कारणासाठी, तरी पुढे जातोय आपण, तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. म्हणजे हे कर्म टाकतो आणि दुसरं कर्म मांडतो, हे कर्म सांडतो आणि दुसरं कर्म मांडतो असं म्हटलंय. म्हणजे लक्षात घ्या की आपण कितीही अगदी साधा आपण विचार केला की अगदी कोणीतरी असं म्हणालं की बाबा छे मी आता अगदी परमार्थाच्या मार्गाला लागलेलं आहे, अध्यात्म हेच माझं जीवन आहे, आता मी या सगळ्या संसारातल्या कर्मात मी कुठेही गुंतणार नाही,
मी ह्या सगळ्यापासून मी आता विरक्त झालेलो आहे, असं म्हणून एखादा माणूस म्हणजे एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री घरामध्ये काय चाललंय, सून काय करते, स्वयंपाक नीट करते ना, तिच्या स्वयंपाकात हे चुकतंय का, म्हणजे लक्ष तिकडे. हां, म्हणजे आपलं ते सुद्धा कर्मच आहे ना, कुठेतरी लक्ष देणं हेही कर्मच आहे ना शेवटी. की हे टाकायचं, स्वस्थ बसायचं, पण दुसरीकडे कुठेतरी लक्ष द्यायचं, हे सुद्धा कर्मच करतो ना आपण. किंवा अगदी माणूस झोपला, नाही बाबा आता मी काही करणारच नाही, मी झोपला, स्वप्नामध्ये काय 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 पाहतो, ते सुद्धा तुमचं मन कामच करत असतं. फार शांत आणि गाढ झोप क्वचित लागते आणि ती लागावी, पण कित्येक वेळेला स्वप्नामध्ये आपण काय 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 करतच असतो. तुम्हाला जनकाचं उदाहरण मी सांगितलं होतं ना, तर हे असं आठवतं, जनकाचं सांगितलं होतं की त्याला जनकाला स्वप्नामध्ये असं दिसलं की तो भिकारी झाला. म्हणजे काहीतरी आपण अशा गोष्टी स्वप्नामध्ये पाहत असतो, त्याच्यामध्ये आपण गुंतत असतो. ते खरं एक जाग आली तरी सुद्धा आपण त्याचा विचार करतो की अरे काय होणार आहे, आपल्याला असं स्वप्न पडलं म्हणजे काही त्याच्यामुळे आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे का काय, त्याचं चिन्ह आहे का काय, सूचना आहे का काय, सगळे विचार मनात येतात. म्हणजे एक कर्म सोडतो, दुसरं आपण निर्माण करतो. म्हणजे असं कधीच होत नाही की कर्म पूर्णतः टाकलंय असं परिस्थिती होत नाही. तर म्हणून ते म्हटलंय की तरी टाको टाकी आणि काय एक मांडायची, तो ते एक टाकतो आणि दुसरं मांडतो. आता त्याला जोडून पुढची 50वी ओवी घेते, मधली एक सोडून देते, 50वी ओवी घेते, कारण ती बरोबर त्या संदर्भामध्ये आपल्याला अर्थ सांगते. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे सरीसे पुढती. ह्याचा अर्थ असा की गृहस्थाश्रमाचं ओझं वाटतं की बाबा काय किती संसार हा काय काय करावं लागतंय, किती कामं करावी लागत आहेत, किती जणांची काळजी घ्यावी लागते, हे सगळं म्हणजे गृहस्थाश्रमाचं ओझं वाटतं, आपल्या कपाळी आलंय, आपल्या नशिबात आलंय. आणि म्हणून ते सोडायचं, गृहस्थाश्रम सोडायचा, घरदार सोडायचं आणि संन्यास घ्यायचा की नको मी कंटाळलो बाबा त्या सगळ्या गृहस्थाश्रमीच्या कर्मांना कंटाळलो आता मी, म्हणून संन्यास घ्यायचा. तर तिथे असं म्हटलंय की काय होतं त्याच्यामुळे की संन्यास घेतला तरीसुद्धा कर्म संपत नाही. कारण संन्यास ही काही अशी सहज साध्य गोष्ट नाही आहे. संन्यासी माणसाला अनेक व्रत सांभाळावी लागतात, अनेक व्रतांचं पालन, म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाला नाही इतक्या व्रतांचं पालन संन्यासी माणसाला करावं लागतं. म्हणजे गृहस्थाश्रम नको, काय आलंय माझ्या कपाळी म्हणून तो सोडून द्यायचा आणि संन्यास घ्यायचा. काय लाभ होतो, शेवटी संन्यासाची व्रत पुढे पाळावीच लागतात ना. म्हणजे एक सोडून दुसरं काहीतरी आपण निर्माण करतो, अशी काही कर्मातून आपली सुटका होत नाही. आणि म्हणून पुढे आता 51वी ओवी, त्यामध्ये काय म्हटलंय, म्हणून म्हणजे हे सगळं सांगितलं त्यांनी. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा न ओलांडिता म्हणजे न ओलांडिता, आहे युगसुख स्वभावता आपणा पाची. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलंय, हा जो अग्निसेवा हा जो शब्द आहे ना, तो आधी मी स्पष्ट करते की अग्निसेवा न सांडिता असं म्हटलेलं आहे. त्याचा ज्ञानेश्वरीमध्येही अर्थ हाच आहे आणि अनेकांनी ज्ञानेश्वरीवरती
विवेचन करताना तोच अर्थ घेतलेला आहे. गीतेचंही विवेचन करताना खूप जणांनी तसा अर्थ घेतला आहे. पण मगाशी मी म्हटलं की अरविंदांनी वेगळा अर्थ घेतलेला आहे. तर ह्याचा आत्ता इथे अर्थ काय आहे आणि अरविंदांनी सांगितलेला अर्थ काय आहे हे दोन्ही मी सांगते. आणि म्हणून मगाशी मी ते सांगितलं नाही, आत्ता बरोबर तो शब्द आलेला आहे. म्हणून अग्निसेवा न सांडिता. आता हे अग्निसेवा म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ या ठिकाणी असा घेतला जातो, ज्ञानेश्वरीतही आहे इतरत्र आहे, की जो गृहस्थाश्रमी माणूस असतो त्या गृहस्थाश्रमी माणसाने, म्हणजे आपली परंपरा, वैदिक परंपरा जी आहे त्या परंपरेनुसार गृहस्थाश्रमी माणसाने अग्निहोत्र करायचं असतं. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अग्निहोत्र. काहींना अग्निहोत्री असंही म्हणजे आडनावसुद्धा काहींचं आहे असं, अग्निहोत्री. तर अग्निहोत्र करायचं असतं म्हणजे काय, तर घरामध्ये सतत 24 तास आणि अखंडपणे घरामध्ये अग्नी जळत ठेवायचा असतो. आता आपण काय करतो की आता आपण पूर्वीसारखं अग्नी वगैरे आपण आता अशक्य आहे आपल्यासारख्या घरांमध्ये, म्हणून आपण निरांजन ठेवतो. आणि कित्येकांचं असं हे आहे की निरांजन हे सातत्याने तेवत राहिलं पाहिजे. समयी किंवा निरांजन जे असेल ते सातत्याने तेवत राहिलं पाहिजे. अगदीच तेही कठीण असलं, कोण सगळेच घरातून कामाला बाहेर जातात, कुठे काही हे होऊ नये म्हणून मग शेवटी इलेक्ट्रिक लहानसा बल्ब, म्हणजे आपण पुन्हा त्याच्यात काहीतरी एक आपल्या सोयीच्या दृष्टीने आपण त्याच्यात फरक करत. पण त्याचं मूळ जे आहे ना ते हे अग्निसेवा आहे, की ही गृहस्थाश्रमी माणसांनी अग्निसेवा ही केलीच पाहिजे अशी वैदिक परंपरा होती. की त्या आपल्या घरामध्ये जो गृहस्थाश्रमी माणूस आहे त्याच्या घरामध्ये अग्नी सातत्याने असला पाहिजे, त्या अग्नीची पूजा होत गेली पाहिजे अशी वैदिक परंपरा. आता ह्याला म्हणजे हा अर्थ इथे ज्ञानेश्वरीत आणि इतरत्र कसा आहे तो मी सांगितला, की अग्नीची सेवा म्हणजे अग्निहोत्र असा अर्थ घेतला. आता ह्या अर्थ अरविंदांनी, श्री अरविंदांनी काही वेगळ्या प्रकारे घेतला. आणि तो मी मुद्दाम ज्या वेळेला तो मला अर्थ जास्ती पटतो त्यावेळेलाच मी असे उल्लेख करते की त्यांनी घेतलेला जो अर्थ आहे तो असा आहे की ज्या ठिकाणी या श्लोकाचं त्यांनी विवेचन केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की ज्याच्या घरामध्ये यज्ञाग्नी पेटत नाही, यज्ञाग्नी पेटत नाही, यज्ञ केले जात नाही आणि कर्म केली जात नाहीत. पुढे कर्माचाही उल्लेख आहे तिथे, कर्माची रेखा नोलांडिता असं आहे, ओवीमध्ये आहे पहा. तर ते तिन्ही त्यांनी अशा प्रकारे मांडले की ज्याच्या घरामध्ये यज्ञाग्नी पेटत नाही, यज्ञ केला जात नाही आणि कर्म केली जात नाही. आता हा जो अर्थ त्यांनी सांगितला आहे ना, त्या यज्ञ हा जो शब्द त्यांनी ह्या ठिकाणी सांगितला आहे त्याचा आत्तापर्यंत आपण गीतेमध्ये यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ काय घेतला सांगावं? कर्माचा यज्ञ, बरोबर आहे ना. स्वधर्मालाच यज्ञ म्हटलं, स्वधर्मालाच यज्ञ म्हटलंय, कर्माला यज्ञ म्हटलंय, कर्माचा यज्ञ म्हणजे अग्निपूजा नाही म्हटलेली. तर यज्ञाग्नी ह्याचाही अर्थ तोच आहे की कुठला अग्नी आहे हा, तर कर्माचा जो यज्ञ पेटवायचा आहे, स्वधर्माचा जो यज्ञ पेटवायचा आहे तो ज्ञानाग्नी आहे, तो ज्ञानाग्नी आहे. लक्षात आलं ना की ज्ञानपूर्ण रीतीने कर्म करणं,
ज्यांनी आत्तापर्यंत हे सर्व ऐकले त्यांना हे मी जे काय सांगते ते अर्थ इतके बरोबर लक्षात जातील की ज्ञानाग्नी पूर्ण आपण ज्या वेळेला ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्म भस्म होतात असं म्हटलं आहे एका ठिकाणी गेल्या अध्यायामध्ये. तर ह्याचा अर्थ काय की तुम्ही ज्ञानाग्नी पेटवला की जी कर्म तुम्ही करता त्या कर्मामध्ये अहंभाव नसतो, कारण ज्ञान मिळालं की अहम जातो, कर्मफळाची आकांक्षा जाते, समबुद्धी येते. म्हणजे तुम्ही जो यज्ञ करता तो यज्ञ त्या स्वरूपाचा असतो. ज्ञानाग्नी पेटवलेला जो यज्ञ असतो तो स्वधर्म यज्ञ होतो. आणि जो माणूस असा स्वधर्माचा यज्ञ करत नाही असं अरविंद म्हणतात. हां, जो माणूस असा स्वधर्माचा यज्ञ करत नाही आणि त्यानुसार कर्म करत नाही, स्वधर्माचा यज्ञ आणि त्यानुसार कर्म जो करत नाही, म्हणजे करत नाही, तो कसा असतो की तो ह्या योगाला किंवा ह्या ब्रह्मत्वापर्यंत तो पोचू शकत नाही. मग ब्रह्मत्वापर्यंत कोण पोचू शकतं? इथे म्हटलंय की अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपणापाची. म्हणजे आपल्याला सगळा योग प्राप्त होतो की कर्माची रेखा ओलांडायची नाही. म्हणजे इथे नाही ह्याच्या पुढे आम्ही कर्म करणार नाही असं नाही, कर्म सातत्याने करत राहायचं. हां, आणि त्याचप्रमाणे म्हणजे अग्निसेवा ह्याचाही हा जरा विस्तारित अर्थ आपण घेतला तर स्वधर्माचं पालन हे सातत्याने करत राहायचं. स्वधर्माचं पालन हे सातत्याने करत राहायचं, त्याला खंड नाही. मग तुम्ही गृहस्थाश्रमी असा, तुम्ही संन्यासी असा, काही असा, तुम्ही ब्रह्मचर्याश्रमी असा, तुम्ही वानप्रस्थाश्रमी असा, प्रत्येक आश्रमामध्ये कर्म आहेच. तुमचा काहीतरी धर्म आहे. धर्म म्हणजे वागण्याचे काही नियम आहेत, कसं वागावं ह्याचे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाळावेच लागतात. तर त्याप्रमाणे कर्म करत राहायची, सातत्याने कर्म करत राहायची, असा ह्या अग्नी ह्या शब्दाचा व्यापक अर्थ अरविंदांनी घेतलेला आहे. आणि तो मला जास्ती का पटला हे मी तुम्हाला सांगते की लक्षात घ्या की अरविंदांनी मागेही मी एकदा उल्लेख केला होता की अरविंदांनी म्हटलंय की गीता हा ग्रंथ काही केवळ हिंदू लोकांचा ग्रंथ नाही आहे. हा केवळ हिंदू लोकांच्या परंपरा सांगणारा ग्रंथ नाही आहे. हा ग्रंथ हा सर्वांसाठी आहे. जगातल्या कोणीही अशाच प्रकारे कर्म करावीत तर ते त्या अवस्थेला पोचतात, त्या उच्च अवस्थेला पोचतात. म्हणजे ह्याचा अर्थ की आपण जर फार संकुचित अर्थ घेतला, आता जो पहिला अर्थ आहे अग्निसेवा ह्याचा, तो किती संकुचित आहे की अग्निहोत्र गृहस्थाश्रमी माणसाने करणं. ही परिस्थिती काही जगामध्ये सर्वत्र नाही, ही वैदिक परंपरेनुसार आलेली परिस्थिती आहे. वैदिक प्रथा जे कोणी पाळतात त्यांच्यामध्येच आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा वैदिक धर्म न पाळणारा असा केवढा मोठा बहुजन समाज आहे की जो ह्या परंपरा पाळत नाही. म्हणजे मग त्यांना हे काही लागूच होत नाही का? तर तसं नाही आहे. तर ह्या सगळ्यांना लागू हवा अशा प्रकारचा अर्थ अरविंदांनी घेतलेला आहे की ज्याला ते अग्निसेवा म्हणजे केवळ गृहस्थाश्रमी माणसाची अग्निसेवा असं म्हणत नाहीत, तर ते व्यापक त्याला अर्थ देतात की यज्ञ म्हणजे काय, तर स्वधर्माचा यज्ञ. हां, आणि हे अग्निसेवा ह्याचा उल्लेख ह्या ठिकाणी का केलेला आहे, म्हणजे ह्या गृहस्थाश्रम आणि संन्यास ह्याचा उल्लेख करत असताना या ज्ञानेश्वरीमध्ये हा उल्लेख अग्निसेवेचा का आलेला आहे? गीतेमध्येही आहे तो,
पण तो उल्लेख का आलेला आहे तर ह्याचं कारण असं की आपली वैदिक परंपरा अशी होती की गृहस्थाश्रमी माणसाच्या घरामध्ये अग्निहोत्र असतं, पण जो संन्यास स्वीकारतो त्या माणसाने अग्नी कधीही जवळ बाळगायचा नाही, अशी कल्पना होती. लक्षात घ्या, अशी कल्पना होती की अग्नी म्हणजे काय, की अग्नी मुख्यतः अगदी यज्ञासाठी नाही लागला तर अन्न शिजवायला तरी अग्नी लागतो ना. तर संन्यासी माणसांनी उदरभरणासाठी सुद्धा अग्नी पेटवायचं नाही. त्यांनी भिक्षा मागून जे काही मिळेल आणि नाही मिळालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये संतुष्ट राहायचं, अशा प्रकारची कल्पना होती. आणि म्हणून अग्नी हा संन्यासी माणूस कधी बाळगू शकत नाही. आणि संन्यासी माणसांनी सर्व संघ परित्याग केलेला असतो, त्यामुळे अनेक प्रकारच्या सांसारिक कर्मातून तो बाहेर पडतो असं मानलं जायचं. तर म्हणून ह्या ठिकाणी तो असा उल्लेख केलेला आहे की जो म्हणजे आणि त्याला अधिक म्हणजे विस्तारित आणि अधिक चांगलं विकसित असं स्वरूप श्री अरविंदांनी दिलं आहे असं मला वाटतं. की केवळ अग्निहोत्र, अग्निसेवा ह्याचे जर आपण हे असे पारंपरिक अर्थ घेतले तर मग आपल्याला असं म्हणावं लागेल की गीता ही फक्त हिंदूंसाठी आहे. तसं नाही आहे. गीता हा ग्रंथ सगळ्या जगासाठी आहे, सगळ्या जगाच्या विश्वाच्या उद्धारासाठी. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे ना की विश्वाचा उद्धार व्हावा, हीच कल्पना त्याच्यामध्ये. आता विश्वाचा जर उद्धार हवा असेल तर मग आपण ह्या काही कल्पनांचा अधिक नाहीच आहे. कर्मकांड ही उलट कर्मकांडाच्या विरुद्ध सगळं हे तत्त्वज्ञान आहे. तर त्यामुळे ह्याचा अर्थ आपण अधिक व्यापक घ्यावा की जो मला अरविंदांच्या एसेज ऑन गीता आहे जे त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मला हा अर्थ आढळला आणि तो मला अत्यंत पटला, म्हणून मी तुम्हाला तो सांगते. हां, म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे ते मी सांगते. आता अगदी तुम्ही शब्दामध्ये अडकू नका. खूप वेळेला आपण ना शब्दात अडकतो आणि मग आपण त्याच्यातला भाव आपल्या लक्षात येते. मी तुम्हाला भाव सांगते. त्याच्यातला भाव काय आहे की जो संन्यासी असतो त्या संन्यासानी अग्निसेवा करायची नाही आणि कर्माची रेखा ओलांडायची अशी कल्पना असते. म्हणजे कर्म सोडायचं, कर्म टाकायचं अशी कल्पना असते. तर त्याच माणसाला संन्यासी, त्याच माणसाला योगी असं म्हणायचं नाही. तर त्याग जो करायचा आहे तो त्याग म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की त्याग हा आंतरिक त्याग आहे. आंतरिक त्याग आहे आणि तो तुम्ही कर्म करा पण तरीसुद्धा कर्म करताना मनामध्ये कुठली कामना ठेवू नका, इच्छा ठेवू नका कर्मफळाची किंवा अहंभाव ठेवू नका. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या या अशा कल्पना मनामध्ये न ठेवता कर्म करणं हे त्या ठिकाणी त्याचा उपदेश आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की म्हणजे कर्म टाकलं आणि अग्निसेवा टाकली म्हणजे संन्यास प्राप्त होतो अशी कल्पना तुम्ही करू नका. लक्षात आलं? अग्निसेवा टाकण्याची गरज नाही, कर्म टाकण्याची गरज नाही. कर्म रेखा न ओलांडता, याचा अर्थ रेखा याचा अर्थ असा की नाही करायची आता ह्याच्या पुढे कर्म असं बाळगू नका मनामध्ये. अशा कल्पना मनामध्ये बाळगू नका. कर्म हे सातत्याने केलंच पाहिजे. तुम्ही संन्यासी झालात तरीसुद्धा तुम्हाला काही व्रत पाळावी लागतात, काही कर्म करावीच लागतात. अगदी अग्नी नाही पेटवला तरीसुद्धा तुम्हाला काही कर्म करावी लागतात. कर्म ही सातत्याने करावीच लागतात. तर म्हणून कोणाला संन्यासी म्हणायचं की जो आंतरिक त्याग करतो,
कर्म करतो पण अंतस्तः तो त्या कर्मामध्ये गुंतलेला नसतो, की मी कर्म करतो हा भाव नाही आणि कर्माचं फळ मला मिळावं हाही भाव नाही, असं हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही कुठेतरी शब्दाच्या ह्याच्यामध्ये अडकून त्याच्यातला भाव सोडू नका. हा त्याच्यातला जो भाव आहे तो आपण लक्षात घेऊया की अशा दोन्ही म्हणजे हे सगळं करून कर्मही करत राहायचं आणि म्हणजे काहीही हे परिस्थिती असली तरीसुद्धा योग सुख स्वभावता आपणापाची. योग हे आपल्यातच आहे, योग साधणं हे आपल्या स्वतःमध्येच शक्य आहे. म्हणजे योग ह्याचा अर्थ काय आहे, कर्मयोग हे तर आहेच, पण त्याचबरोबर योग ह्याचा अर्थ हाही आहे की जो मी आधी सांगितला आहे पहा की परमेश्वराशी योग साधणं, आपल्या आत्म्याशी योग साधणं, हा योगाचा खरा अर्थ आहे, मूळ अर्थ आहे. की तो साधण्यासाठी कर्मयोग, तो साधण्यासाठी ज्ञानयोग, तो साधण्यासाठी कुंडलिनी योग. लक्षात घ्या, म्हणजे मूळ हेतू काय, तर आपण परमेश्वराशी आपल्या आत्म्याशी एकरूप होणं. आपलं शरीर हे आपलं खरं स्वरूप नाही हे लक्षात घेणं आणि आपल्या आत्मा, आपलं स्वरूप, खरं स्वरूप हे आत्मा आहे हे ह्या भाव मनामध्ये कायम ठेवणं आणि त्याप्रमाणे कर्म करत राहणं हे आपल्याला साधायचं. तर त्यामुळे योग सुख स्वभावता आपणापाची, म्हणजे त्याला, अशा माणसाला योग सुखाची प्राप्ती आपली आपण होते. म्हणजे त्याला कर्म टाकण्याची गरज नाही आहे, त्याला अग्निसेवाही टाकण्याची किंवा अग्नी टाकण्याची गरज नाही, करण्याची गरज नाही, असं दोन्ही लक्षात घ्या की योग सुख स्वभावता आपणापाची. की का आपण खरं म्हणजे आपलं मूळ स्वरूप मुळे परमेश्वरच आहे, आपलं मूळ स्वरूप आत्माच आहे. आपण ते विसरलो आहे आणि ते विसरलेलं, ही जी विस्मृती झाली आहे त्यातून बाहेर पडून पुन्हा आपल्याला स्मृती प्राप्त करून घ्यायची आणि त्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे स्वभावता आपणापाची, म्हणजे आपल्यातच आहे हे सगळं, तर ते आपण तसं साधायचं. लक्षात आलं आहे ना? हां, सांगितलेला भाग आत्तापर्यंत काही पुन्हा एके संन्यासी तोची योगी, ऐके संन्यासी तोची योगी. म्हणजे पुन्हा तेच सांगता येते की ऐक अर्जुना, जो संन्यासी आहे तोच योगी आहे. आता पुढचा हे गाळते, कारण ते गुढी उभवली वगैरे उगीचच नसत्या काहीतरी शब्दामध्ये आपण पुन्हा अडकतो, म्हणून मी तेवढा भाग गाळते. गुढी उभारण्याचा साधा अर्थ असा आहे की आपण त्या प्रकारे म्हणजे एक आनंद व्यक्त करणं किंवा ती परिस्थिती आपली आहे असं सांगणं, हे त्याला गुढी उभारणी म्हणतात. ऐसी एक वाक्यतेची जे जगी गुढी उभवली अनेकी शास्त्रांतरी, म्हणजे अनेक शास्त्र ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की संन्यासी तोच योगी, ते एकच आहेत हे असं सांगितलं, हे तू लक्षात घे. आता संन्यास म्हणजे काय, ज्याला मी म्हटलं की आंतरिक त्याग आहे, ते कसं पुढे स्पष्ट केलं पहा. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. हां, आलं लक्षात? आतापर्यंत मी जे सांगते ते सुंदर शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितले. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. म्हणजे संकल्प जो असतो, संकल्प हा कुठे असतो? मनात असतो ना, आपल्या मनात, आपल्या बुद्धीत, की हे मला हवं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी अंतःकरणामध्ये काहीतरी वासना निर्माण होते, काही पाहिल्यानंतर हे हवं आहे. मग वासनेची कामना होते, म्हणजे इच्छा निर्माण होते. लक्षात घ्या, असा हा क्रम असतो की आधी एक वासना, मग त्याच्यातून मग कामना,
मग कामनेतून आसक्ती, मिळालंच पाहिजे, हे मला मिळालंच पाहिजे. म्हणजे नुसतं मग ते कामना राहत नाही, इच्छा राहत नाही, मिळालंच पाहिजे, झोप लागत नाही. हो की नाही? पटलंच, बऱ्याच जणांना पटलं की हे मला हवंय, हे माझ्या घरामध्ये हे असलं पाहिजे, त्यांच्या घरामध्ये हे आहे ते माझ्या घरामध्ये हे असलं पाहिजे, त्यांच्याकडे आहे ती परिस्थिती माझी असली पाहिजे, त्या बाईनी साडी नेसली ती साडी मला असली पाहिजे, सगळं असतं. म्हणजे पहिल्यांदा वासना कुठेतरी आत निर्माण होते पाहिल्यानंतर, कारण इंद्रिय आपल्याला ज्ञान देतात. पाहिलं आपण, ऐकलं आपण की आपल्याला ज्ञान झालं, मग त्या ज्ञानातून आपल्या वासना, मग त्या वासनेतून कामना, इच्छा, मग आसक्ती. नाही मिळत म्हणजे काय, मग मी मिळवणारच, मला पाहिजेच ते. मग एक प्रकारची आशा, नाही मला हे मिळणार, आशा, त्यातून आणि आशा. म्हणजे आपलं कसं हे सगळं क्रमाने वाढत जातं. आणि मग हे सगळं ते मिळवण्यासाठी कार्य, तो क्रोध. कारण आशा आहे ना मनामध्ये, मिळणार ही आशा आहे, आणि नाही मिळालं त्या निराशेतून मग क्रोध. त्याच्या आधी भय पण येतं. त्या आशा जरी मनात असली तरी थोडं भय, चिंता, मिळेल ना नाही, सगळं असं हे सगळं एकातून एक हे वाढत असतं. तर हे सगळं अंतःकरणातल्या या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्ती, त्याच्यातून आपण सगळा संकल्प जो ज्याला म्हणतात की तो संकल्प त्याच्यातून निर्माण होतो. की आसक्ती, मग त्या आसक्तीतून आशा, मग आपण संकल्प करतो की नाही मी मिळवणार, मी त्यासाठी वाटेल ते परिश्रम करीन, मी काय किती बोलणी खाईन, मी काही करेन, पण मला ते मिळालं पाहिजे. असे सगळे संकल्प, सगळ्या प्रकारचे संकल्प, विकल्प सगळे मनामध्ये निर्माण होतात. आणि इथे काय म्हटलंय की संन्यासीला संकल्प तुटे. म्हणजे संन्यास कशाचा असतो? त्या संकल्पाचा संन्यास असतो. तो संकल्प तुटायचा असतो, तो संकल्प सोडायचा असतो, मग पुढचं सगळं टळतं. तर संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. कारण कर्मयोग हा निष्काम कर्मयोग आहे ना, निष्कामता असली पाहिजे. तुम्ही जर असं सारख्या कामनेतूनच मुळी सगळ्या त्या इच्छापूर्तीसाठीच जर तुम्ही कर्म करत राहिलात तर मग तो कर्मयोग नाही, ते आपलं सामान्य माणसाचं कर्म झालं. आपण सगळे सामान्य माणसं तशी कर्म करतो, पण इथे योग म्हटले, तो योग जो आहे कर्मयोग कधी साधतो? ज्या वेळेला संकल्प तुटतो मनातला. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की संन्यास काय किंवा योग काय, कर्मयोग काय, तो आंतरिक त्याग आहे, आंतरिक त्याग आहे, संकल्पाचा त्याग आहे, संकल्पाचा त्याग आहे. आपल्या मनातून ते गेलं पाहिजे, आपल्या बुद्धीतून ते गेलं पाहिजे. मनात एकदा ते हे व्हायला लागलं की मग बुद्धी त्याला साथ देते. बरोबर आहे ना? मी मागेही सांगितलं की इंद्रिय ज्ञान देतात, ते मनापर्यंत पोचतं. मनाला इंद्रिय आपल्याकडे खेचतात, आठवतं? आणि मग बुद्धीला मन आपल्याकडे खेचतं. अशा प्रकारे बुद्धी आत्म्याला विसरते, आत्मा बाजूला राहतो. म्हणजे जे आपलं शुद्ध स्वरूप आहे ते सगळं बाजूला राहतं आणि आपण अशा ह्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि आपण सामान्य माणसं ही अशी कर्म करत असतो. तर म्हणून इथे म्हटलंय की संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. म्हणजे संन्यास आणि योग हे एकच आहे. हे पुन्हा संन्यास शब्द वापरून त्यांनी सांगितलेलं आहे.
की संन्यास कशाचा असतो? संकल्पाचा संन्यास असतो, संकल्पाचा तो त्याग असतो आणि तो साधला की योग, कर्मयोग ऐसा. म्हणजे संन्यास आणि योग ह्याच्यामध्ये काही फरक नाही. संन्यासी तोची योगी असं का म्हणता येतं? तर ते अशामुळे म्हणता येतं. आता आपण पुढे जातोय आणि पुढे तिसरा श्लोक जो आहे ना, तो श्लोक मी आधी घेणार आहे. ओव्या मी नंतर घेते. ह्याचं कारण असं की माझ्या दृष्टीने ह्या श्लोकामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तितकंच योग्य प्रमाणामध्ये ओव्यांमध्ये आलेलं नाही आहे. थोडंफार आलं आहे, थोडंफार पुढच्या म्हणजे 4थ्या श्लोकाच्या नंतर सुद्धा ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये थोडं आलं आहे, पण फार थोड्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. कसं आलं तेही मी सांगीन ज्या वेळेला ओव्या स्पष्ट करीन तेव्हा. पण पहिल्यांदा आपण श्लोक लक्षात घेऊया. तो श्लोक आपल्याला समजला पाहिजे. काय आहे तो? की आरुरुक्षोर्मुनिर्योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते असं म्हटलेलं आहे. हां, ह्या ठिकाणी काय सांगितलं आहे की पहिला जो शब्द आहे आरुरुक्षो, त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ना ते आरूढ होणं असं आहे. आरूढ होणं, आरूढ म्हणजे चढणं, चढणं, आरूढ होणं. कशावरती आपण आरूढ होतो याचा अर्थ त्याच्यावरती आपण चढतो. हां, आरूढ होणं याचा अर्थ चढणं, चढणं. आता त्यांनी काय म्हटलंय की आरुरुक्षोर मुनिर्योगम कर्म कारणम उच्यते. आता कुठे चढायचं आहे? तर हा जो योगाचा पर्वत आहे, चढण आहे. हां, चढण आहे म्हणून ते चढणं म्हटलंय. म्हणजे आरूढ होणं. कशावर आरूढ व्हायचं आहे? तर योग चलावरती, योगाच्या पर्वतावरती आरूढ व्हायचं आहे. नीट लक्षात घ्या, योगाच्या पर्वतावरती आपल्याला आरूढ व्हायचं आहे. आणि अशा प्रकारे योग पर्वतावरती आरूढ होताना कर्म कारणम उच्यते असं म्हटलंय. म्हणजे आरूढ होताना ही योगाची चढण चढताना, योगाची चढण चढताना कर्म हे कारण असतं. सगळ्याचा अर्थ स्पष्ट करते. कर्म हे कारण असतं. खूप त्याचा सखोल अर्थ आहे, खूप सखोल अर्थ आहे. असं नुसतं पटकन समजणारच नाही की कारण असतं असं म्हणजे काय, ह्याला काय अर्थ आहे असं वाटेल. तर आली असेल शंका तुमच्या. तो सगळा अर्थ मी स्पष्ट करते की योगाची चढण चढताना कर्म हे कारण असतं. हां, आता इथपर्यंतचा भाग आपण आधी बघूया, कारण खूप त्याच्यात खोलवर विचार आहे आणि तो आपल्याला नीट समजला पाहिजे. की योगाची चढण चढताना कर्म कारण असतं. आता कारण म्हणजे काय? की दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की साधन म्हणा, साधन. पण तितकं म्हणजे साधन असं म्हणते मी, पण तितकं बरोबर नाही. कारण हाच शब्द त्याला बरोबर आहे, पण तुम्हाला जास्त समजावं म्हणून मी एक साधन म्हणून सांगते. कर्म हे साधन, त्यातही चढायचं आहे त्यावेळेला कर्म हे साधन आहे, कर्म हे कारण आहे. आता ह्याला कारण का म्हटलंय ते मी सांगते. ह्याला कारण का म्हटलं? ह्याला कारण अशासाठी म्हटलंय
की योग साधायचा म्हणजे काय. योग ह्याचा अर्थ की जी परमेश्वराशी योग, आत्म्याशी योग, हा योग साधायचा, हे साधणं इतकं सहज आहे का. परमेश्वराशी आपण योग असं सहजपणे साधू शकतो का. म्हणूनच त्याला चढण म्हटलंय. चढण ही कठीण असते, उतार हा सोपा असतो, चढण ही कठीण असते. तर ह्याला चढण म्हटलंय. तर ही चढण चढायची आहे, त्यावेळेला आपल्याला कर्म हे कारण होतं, कर्म उपयोगी येतं. हां, कारण होतं याचा अर्थ की कर्म उपयोगी येतं. म्हणजे काय, तरीसुद्धा अर्थ स्पष्ट होणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला ज्या माणसाला, म्हणजे आता आपण सामान्य माणसांना हे योगाची चढण बिडण आपण काही चढत नाही, हे योगी माणसासाठी आहे की ज्याला योगाची चढण चढायची आहे त्याला कर्म कारण होतं. कसं कारण होतं तर ज्या वेळेला पूर्णतः आंतरिक त्याग करून, नीट समजावून घ्या आधी, मग पाहिजे तर लिहा, मी पुन्हा रिपीट करेन पाहिजे तर. ज्या वेळेला आंतरिक त्याग करून माणूस कर्म करतो, हां, जे मी आता आधी सांगितलं ना की संन्यास म्हणजे आंतरिक त्याग. तर ज्या वेळेला आंतरिक त्याग करून माणूस कर्म करतो. आता आंतरिक त्याग म्हणजे तरी काय की वासनांचा त्याग, कामनांचा, इच्छांचा त्याग, अहमबुद्धीचा त्याग, हा सगळा त्याग आहे ना. तो आपण आतच करतो ना, आपल्या आतमध्ये आहे ना तो. तर हा सगळा आंतरिक त्याग करून माणूस ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला तो योग साध्य करू शकतो. म्हणजेच परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराशी योग साधू शकतो. पुन्हा सांगते हां, की ज्या वेळेला माणूस, ज्याला योग साधायचा आहे असा माणूस, ज्याला योग साधायचा आहे, आणि योग साधायचा आहे म्हणजे काय, परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. आपण आत्मा आहे हे आपलं स्वरूप ज्याला पूर्णतः साध्य करायचं. आपल्या सामान्य माणसांना हे जमत नाही. आपण शरीर म्हणूनच जगत असतो, शरीर म्हणूनच कर्म करत असतो. पण ज्याला योग साधायचा आहे त्याला हे म्हटलेलं आहे की त्याला योग साधण्यासाठी आंतरिक त्याग करून केलेलं कर्म हे योग साधायला कारण होतं. आलं लक्षात तुमच्या. आवश्यक आहे, आवश्यक आहे. योग साधायला म्हणजेच ती चढण चढायला, परमेश्वर प्राप्ती करून घ्यायला, आत्मबोध करून घ्यायला कर्म केलंच पाहिजे. कर्म केलंच पाहिजे. पण ते कसं केलं पाहिजे, आंतरिक त्याग करून. ते वासनांचा त्याग, अहंभावाचा त्याग. आलं लक्षात. हां, असा त्याग, आंतरिक त्याग करून कर्म जेव्हा माणूस करतो तेव्हा ते कर्म कारण होतं. कशाचं तर योग साधायचं. त्या योगाच्या चढणीवरती तो चढतो, योगाचलावरती तो चढू शकतो. सगळ्यांच्या लक्षात आलं का, पुन्हा सांगू. आलं लक्षात सगळ्यांच्या. हां, की कारण होणं ह्याचा अर्थ काय, उपयोगी होणं. कर्म योग आपण कधी साध्य करू शकतो किंवा आपल्याला परमात्म प्राप्ती कधी होऊ शकते, ज्या वेळेला आपण अशा प्रकारे आंतरिक सगळा त्याग करतो. वासना ठेवत नाही, कुठल्या इच्छा ठेवत नाही. म्हणजे कर्माची प्रेरणा आपल्या वासना नसतात. कर्माची प्रेरणा काय असते तर मला योग साधायचा आहे. पण मग ती पण एक इच्छाच नाही करत योग साधन. हो, पण ती महान इच्छा आहे.
आपली सामान्य माणसाची इच्छा नाही, योग्याची इच्छा आहे, लक्षात घ्या, योग्याची. आणि म्हणून ह्याच्या आधी पण एकदा आलेलं आहे, तुम्ही होता की नाही मला माहिती, की असा एक उल्लेख आलेला होता की त्या माणसाला आत्मबोध किती वाढा त्याला त्याची तृप्तीच होत नाही. आलं होतं ना. हां, आत्मबोधाचं सुख त्याला तेही सुखच आहे. जशी ही इच्छा आहे ना तसं तेही सुख आहे, पण त्याला ते महान सुख आहे, ही महान इच्छा आहे. आपल्या सामान्य माणसाची इच्छा नाही. आपल्या सामान्य माणसांच्या इच्छा या बाह्य जगातल्या इच्छा असतात, बरोबर. बाह्य जगातल्या इच्छा असतात. त्याची जी इच्छा आहे ती फार महान आहे, की मला योग साधायचा आहे, मला परमेश्वराचा साक्षात्कार हवा आहे, मला अशा प्रकारे आत्मबोध आणि परमात्मबोध मला हवा आहे. यासाठी तो योगाची चढण चढतो. त्यावेळेला तो जी इच्छा करतो ती अशा प्रकारची इच्छा आहे की मला ते साधायचं आहे, म्हणून मला कर्म करायचं आहे. मग ते कर्म कसं असलं पाहिजे तर ज्याच्यामध्ये पूर्णतः वासनांचा त्याग, कर्तृत्वाचा त्याग आणि पूर्ण समत्व बुद्धी, की मला काही होऊ दे, यश मिळो अपयश मिळो, मला तो समान आहे, पण मी प्रयत्न करत राहणार, मी तप करत राहणार, अभ्यास करतच राहणार. अपयश आलं तरी मी थांबणार नाही, माझा प्रयत्न थांबणार नाही. असं ते कर्म असतं. म्हणजे कर्म हे कारण होतं. कर्म हे कारण होतं. योगाची चढण चढायला कर्म हे कारण होतं. लक्षात आलं? हां, बरोबर समजलं ना सगळ्यांना? कारण होतं. कशा अर्थाने म्हटलंय की ते आपल्याला सहाय्य करतं. आंतरिक त्यागाने केलेलं कर्म जर असेल तर आपण योग साधू शकतो. हां, म्हणजे जे साध्य आहे ते साध्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं, म्हणून त्याला कारण म्हटले, कर्माला कारण म्हटले. पण ते कर्म तसंच असलं पाहिजे, आंतरिक त्यागाने पूर्ण असलं पाहिजे. ते कर्म कारण नाही, सात्विकाच्याही पलीकडचं, त्याच्याही पलीकडे आपण त्याच्याकडे येणारच आहोत पुढे, की अगदी कारण सात्विकतेमध्ये सुद्धा सात्विकाचा अहंकार असतो की मी सात्विक वृत्तीची आहे, मी अत्यंत सद्वर्तनी आहे, ह्याचाही अहंकार असू शकतो माणसाला. आणि म्हणून सात्विक कर्म नव्हे, त्याच्याही पलीकडचं आहे. हां, तर अशा प्रकारे त्या आता आपण इथपर्यंत आलो. इतका भाग कळला. ह्या श्लोकातला अर्धा भाग तुमच्या लक्षात आला असं मला वाटतं. तरी नाही आला तरी मला पुन्हा विचारा, पुन्हा सांगेन. तर अशा प्रकारे आरूढ व्हायचं आहे आपल्याला ह्या योगावरती. आणि ते म्हणजे ही चढण चढायची आहे. ही चढण चढताना कर्म कारण होतं. आता पुढे काय म्हटलंय माहिती आहे का? फार सुंदर अर्थ आहे पुढचा, आणि तो इथे तसा आलेला नाही आहे, म्हणून मी मुद्दाम श्लोक घेते. की पुढे म्हटलंय योगारूढस्य तस्यैव शमहा कारणमुच्यते. हां, ह्याचा अर्थ असा आहे की आता योगाची चढण चढली, तो माणूस तिथपर्यंत आला. डोळ्यासमोर चित्र आणा तुम्ही, हा की तो माणूस आता तिथपर्यंत आला, त्याला योग साध्य झाला. म्हणजे अगदी परमेश्वराचा साक्षात्कार नसेल, पण तो आता कितीतरी ह्या सगळ्या बाह्य जगापासून खूप वेगळा झाला. तो योगाची चढण चढला. आणि म्हणून त्याला म्हटलंय योगारूढस्य, योगावर आरूढ झालाय तो, योगाची चढण तो चढलेला आहे, वरती आलाय आता. म्हणजे आपण जो पर्वत अशी तर कल्पना केली तर पर्वताच्या आता तो शिखरावर आलेला. हां, पर्वताच्या शिखरावर आला. आता मग असा प्रश्न निर्माण होतो की योगारूढ तो झाला, मग आता पुढे कर्म कशासाठी करायचं? पुढे कर्म कशासाठी करायचं? बरोबर आहे ना? की
अजून काही गाठायचं आहे. अजून काही गाठ. स्थिर नाहीच व्हायचं, अजून गाठ. स्थिर नाही व्हायचं. ब्रह्मस्वरूप व्हायचं. लोकसंग्रह पण कसा बघा हा, की आता योगाची चढण चढून तो वर आलेला आहे. स्थितप्रज्ञ ही फार म्हणजे वागायचं कसं ह्याची पद्धती झाली. पण आता कर्म का करायचं हा प्रश्न विचारते. हां, म्हणजे त्या प्रश्नाचा आपण विचार करतोय. असं तुम्हाला मी विचारते असं नाही, त्या प्रश्नाचा आपण विचार करतोय की आता योग तर प्राप्त झाला, तिथे तर चढण चढून आला तो, मग पुढे काय राहिलं? मग त्यांनी कर्म टाकायचं का? कर्म टाकता येत नाही. मग कर्म कसं चालू राहतं आणि कर्म का चालू राहतं ह्याचा विचार करायला पाहिजे ना. कर्म का चालू राहतं आणि कशा स्वरूपाचं ते असतं, कर्माचं स्वरूप कसं असतं आणि कर्म का चालू राहतं, हा दोन्हीचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि तो इतका सुंदर ह्या पुढच्या भागामध्ये सांगितला आहे की तिथे काय म्हटलं आहे, योगारूढस्य तस्यैव, म्हणजे तो जो आहे माणूस योगारूढ झालेला त्याला कर्म करायला काय कारण असतं, शमहा कारणमुच्यते असं म्हटलंय. शमहा, शमहा, शम ह्याचा अर्थ शांती, शांती. शम ह्याचा अर्थ शांती. आता शांती कशी आहे त्याला आता योगारूढ झालाय तो, म्हणजे योगाची शांती आहे ती, की तो आता म्हणजे पहा तुम्हाला मी सांगितलं होतं क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम ह्या 3 अवस्था सांगितल्या होत्या, आठवतात हां. आता तो क्षरपुरुषातून अक्षरपुरुषाप्रत आला. योगारूढ म्हणजे ती अवस्था आहे की योगारूढ ही ती अवस्था आहे की अक्षरपुरुषा तिथपर्यंत तो पोचला. आता अक्षर पुरुष कसा असतो तर अत्यंत शांत, निष्क्रिय असतो, शांत असतो. हे मी आधी एकदा सांगितलं आहे तुम्हाला, आठवतं? मी आधी एकदा सांगितलेलं आहे की तो निष्क्रियही असतो. तो कुठल्याही प्रकृती कार्य करत असते पण प्रकृतीच्या कुठल्याही कार्यामध्ये तो गुंतत नाही, तो अलिप्त राहतो सगळ्या ह्याच्यापासून आणि तो त्यामुळे शांत असतो. आता हा जो योगारूढ झालेला माणूस आहे तो ह्या अवस्थेला आला, शम शांतीच्या अवस्थेला आला. अक्षर पुरुषाची जी शांतीची अवस्था आहे त्या अवस्थेला तो आलेला आहे. पण गीतेमध्ये हे फार सुंदर सांगितलंय की कर्म थांबत नाही, कर्म थांबत नाही, कर्म पुढेही चालू राहतं. आणि ह्याचा अरविंदांनी इतका सुंदर अर्थ ह्या गोष्टी ह्याचा स्पष्ट केलेला आहे की मला म्हणजे असं सगळं म्हणजे संन्यास आणि ह्या सगळ्यातला फरक माझ्या जो लक्षात आला तो हे वाचल्यानंतर लक्षात आला की त्यांनी म्हणजे त्यांचा हे मी नंतर उल्लेख करते. पण आपल्या समाजामध्ये संन्यास घेणं ही जी एक परंपरा निर्माण झाली ती अशासाठीच होती की योगाची प्राप्ती करायची, म्हणजे परमेश्वराची योग साधायचा, अक्षर पुरुषाप्रत जायचं आणि त्यानंतर त्या शांत अवस्थेमध्ये स्थिर राहायचं. म्हणजे मग पुढे तुम्ही कर्मसन्यासच करायचा, बरोबर आहे? पुढे मग कर्मसन्यासच, कर्म करण्याची गरजच नाही तुम्ही, कारण कर्माचं कारण संपलं. कर्माचं कारण तोपर्यंतच होतं जोपर्यंत तुम्ही योग साधत होता, तोपर्यंतच कर्माचं कारण, कर्म हे तुमचं कारण होतं योग साधण्यासाठी. आता ते कारण अस्तित्वात राहिलेलंच नाही, म्हणजे कर्मसन्यास. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये ह्या कर्मसन्यासाचा खूप प्रसार किंवा प्रचार केला गेला की शांत होणं हे आवश्यक आहे. कुठल्याही या बाह्य जगातल्या कुठल्याही सगळ्या ज्या काही
विकृती आहेत त्याच्यामध्ये कुठेही गुंतायचं नाही. आपण अक्षर ब्रह्मासारखं आपली स्थिती ही शांत असली पाहिजे आणि त्यासाठी घरदार सोडून आपण, कारण जोपर्यंत तुम्ही घरदारामध्ये आहात म्हणून तो अग्निहोत्र म्हटलेलं आहे की जोपर्यंत घरदारामध्ये आहात तोपर्यंत ते अग्नीचं होत्र पाळलं पाहिजे, सगळी कर्म केली पाहिजे. तर त्याच्यातून सगळं तुम्ही बाहेरच पडायचं. म्हणजे कर्म तोपर्यंत करायचं, त्यानंतर कर्माचं कारणच संपलं, मग आता त्याच्यापुढे कर्मसन्यास ही आपल्या समाजामध्ये परंपरा निर्माण झाली आणि ह्या विचाराचा अत्यंत प्रभाव आपल्या समाजावर बराच काळ अस्तित्वात राहिला. शंकराचार्यांनी सुद्धा हा असाच प्रकारचा विचार मांडलेला आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये की कर्म संन्यास घेतल्याशिवाय, म्हणजे एकूण सगळ्याच सर्व संघ परित्याग केल्याशिवाय आपण ज्ञानमार्गाने पुढे जाऊ शकत नाही. तर म्हणून त्याला हे आवश्यक आहे. संन्यास ही आवश्यक गोष्ट आहे. आणि संन्यास म्हणजे तो बाह्य संन्यास. कर्म करायचं नाही म्हणजे हा बाह्य संन्यास झाला ना, की कुठलीच कर्म करायची नाही म्हणजे बाह्य संन्यास झाला. आता ह्या ठिकाणी काय म्हटलंय की कर्म तर पुढे चालू राहतं. ह्या अवस्थेला पोचलो तरी सुद्धा कर्म चालू राहतो. जो संन्यासी असतो तो सुद्धा कर्म टाकू शकत नाही. एक असं म्हणतात मराठीमध्ये की तडी तापडी संन्यासी दो प्रहरी तोंडवासी असं म्हटलं जातं. भूक लागतेच ना माणसाला. संन्यासी असला भिक्षा मागून का होईना पण काहीतरी उदरनिर्वाहाला काहीतरी पाहिजेच आहे. म्हणजे शेवटी कर्म हे चालू राहतं. संन्यास जरी तुम्ही घेतला तरी, म्हणून त्यांनी मग आधी एकदा म्हटलंय की हे कर्म टाकलं दुसरं कर्म निर्माण होतं असं जे म्हटलं ना, तर संन्यास घेतला तरी कर्म चालू राहतं. थोडं एवढं संपवते आणि मग थांबते. तर ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, फार सुंदर अर्थ आहे की शमहा कारणमुच्यते. म्हणजे ती जी शांती प्राप्त होते ना अक्षर ब्रह्माला, तिथपर्यंत आपण पोचल्यानंतर जी एक आपल्याला शांती प्राप्त होते की आपण सगळ्यातून आता सगळ्या या बाकीच्या बाह्य गोष्टी आहेत त्याच्यातून आता आपण अलिप्त झाल्यानंतर आपोआपच आपल्याला शांती मिळते. ती शांती मिळाली की ती शांती हे पुढच्या कर्माचं कारण होतं. ती शांती हे पुढच्या कर्माचं कारण होतं. म्हणजे काय, फार सुंदर अर्थ आहे, लक्षात घ्या. नुसतं एवढंच लिहून थांबू नका. त्याच्यात फार मोठा अर्थ आहे की ती शांती पुढच्या कर्माचं कारण होतं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यानंतर जे काही कर्म करता ते कर्म कशाही स्वरूपाचं असू दे, ते हिंसात्मक का असे ना, अर्जुनाला आता हिंसात्मक कर्म करायचं ना, तर ते हिंसात्मक का असे ना, कुठल्याही स्वरूपाचं कर्म असू दे, तुमच्या आतमध्ये तुम्ही शांत राहायचं असतं. लक्षात आलं? तो शम जो आहे, शांती जी आहे ती आंतरिक शांती. आंतरिक शांती जसा आंतरिक त्याग हा पहिल्या कर्माला कारण होतो, तसा आंतरिक शांती पुढच्या कर्माला कारण होते. की ती शांती तुम्हाला असं म्हणते कर्म काही कर, माझ्यावरती काही प्रभाव होणार नाही. आंतरिक शांती ढळणार नाही. आणि ते भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू कर्म काहीही कर. काय सुंदर अर्थ आहे बघा याच्यामध्ये की तुझं कर्म कुठलंही असू दे, हिंसात्मक असू दे, युद्धाचं असू दे, तुला जर ते उचित कर्म आहे, त्या प्रसंगी तू ते करणं आवश्यकच आहे, तर ते कर्म तू केलंच पाहिजे. आतमध्ये शांत राहा. आतमध्ये शांत राहा. फार कठीण आहे, आपल्याला ते फार कठीण वाटतं, पण जो योगारूढ झालेला आहे त्या माणसाला ते जमू शकतं. आणि म्हणून पहा, आपण जर महाभारत पाहिलं तर अर्जुन आणि भीष्म ह्यांची एकमेकांशी तुलना करून बघा तुम्ही.
की अर्जुनाच्या मनामध्ये सतत हा विचार आहे की मी भीष्मांना द्रोणांचा वध मी कसा करू, बरोबर आहे. आणि त्याला इतकी सगळी गीता, सगळा गीतोपदेश सांगितला तरी सुद्धा ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आला भीष्मांची, त्यावेळेला अर्जुनाचे सगळी शस्त्र अस्त्र निकामी झाली. त्याचे अस्त्र चालेनात, त्याचे हात चालेनात, त्या तो काही करेना. इतकी परिस्थिती आली की शेवटी श्रीकृष्ण निघाला त्याच्यावरती चिडून. श्रीकृष्णाने आपलं वचन मोडलं की मी शस्त्र धरणार नाही, हे वचन मोडलं आणि चक्र धरून भीष्मांवरती चालून गेला. भीष्मांवरती तो चालून जाताना पाहिलं आणि अर्जुन त्याच्या मागे धावला आणि त्याच्या पाया पडला आणि म्हणाला की तू मागे ये, तू तुझं वचन मोडू नको, तू म्हणतोस तसं मी कर्म करेन. आता इतका अर्जुन हा ह्या अशा ह्याच्या म्हणजे शांती, आंतरिक शांती ही त्याला शक्य नव्हती, त्याला ती शक्य वाटत नव्हती. तो आपल्यासारखा सामान्य स्थितीतच होता तोपर्यंत की योगारूढ तो झालेलाच नव्हता. आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं की हा वध मी कसा करायचा. त्याच्या उलट पहा भीष्म अर्जुन हा त्यांचा सर्वात लाडका होता, अत्यंत लाडका होता. आणि तो लाडका होता याचं कारणही असंच होतं की अर्जुनातले सगळे गुण भीष्म जाणून होते आणि म्हणूनच अर्जुनाला जास्तीत जास्त शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे अशी त्यांची, ह्याबद्दल त्यांनी अत्यंत दक्षता ठेवलेली होती. इतकं त्याच्याबद्दलची त्यांना अभिमान होता, अत्यंत प्रेम होतं. पण अर्जुनावरती ज्या वेळेला तो त्यांच्या समोर लढायला आलेला आहे त्यावेळेला भीष्मांचे बाण कुठेही मागे राहिले नाही. जितक्या क्षमतेने ते लढणं शक्य होतं त्या क्षमतेने ते लढत होते. ते अशी आंतरिक शांती अशा माणसाला मिळू शकते, लक्षात. म्हणजे भीष्म आणि अर्जुन ह्याच्यातला फरक काय आहे तो असा आहे की आंतरिक शांती. कारण भीष्म अत्यंत धर्मज्ञ होते, धर्म जाणत होते पूर्णपणे. ह्या सगळं ज्याला आपण योगारूढ वगैरे म्हटलेलं ह्या सगळ्या अवस्था त्यांनी पार केलेल्या होत्या. अत्यंत धर्मज्ञ होते आणि त्यामुळे त्यांना इतकं धर्माचं ज्ञान होतं की जे मला ह्या प्रसंगाला उचित कर्म आहे ते मी सगळं विसरून मी ते कर्म केलंच पाहिजे. मग तो अर्जुन असो नाही तर दुर्योधन असो, मला बाण मारायचा तुम्ही मारलाच पाहिजे. ही वृत्ती भीष्मांची. ही का तर आंतरिक शांती त्यांना होती, अर्जुनाला नव्हती. हा शम म्हणजे शांतीतून पुढे कर्म. म्हणजे इथे जे म्हटलंय ना की शमहा कारणम उच्यते, म्हणजे ती शांती कारण होते पुढच्या कर्माला. ती अशी आज